की तुम्हाला आईला म्हणजे तुला गोष्टी तुझा बाबा वाईट असतो, वाईट नाही की बाबा हा किती चांगला आहे, ड्रायव्हर करताना किती चांगला आहे, हा पॉझिटिव्ह आहे. इनफॅक्ट माझ्या आणि नेहाच्या लग्नानंतर मी कधी तिचा बाबा व्हायचा प्रयत्नच नाही केला, कारण मला तिला त्या नात्याविषयी चिड वी आर ट्राइंग टू मेक दिस थिंग यू नो इसको फिर बनाते तो हटी जाएगा हमें यश मेहता अँड सन्स काय मेहता कसं काय मी ते सांगतो मग कसं लॅपटॉप अचानक का बंद केलं नाही काय तू बोल ना त्यांचं काय मेहता सांगतो तुला ते, पण मला बघू काय बोलतो तसं तुला काही नाही सांगितलं तू सांग ना काय झालं काहीतरी मला एकदा जरा बघू दे ना काय. लॅपटॉप मी थोडं क्लीन करत होतो काही पिक्चर्स डिलीट करत होतो परीचे फोटो पाहून तू लॅपटॉप क्लीन करत होतास हा एवढी आठवण येते तर जा ना, भेट ना. तू का हो म्हणालास या, तू काय सांगायला हवं होतं मी तुला? आणि या नात्यामध्ये complication तुला कशी समजवणार होती? काय सांगू तुला? काय ड्रायव्हर काका तुझे काय सांगायला हवं? काय सांगायला? ड्रायव्हर काका तुझे खरे बाबा आहेत परीपासून लांब राहिलं पाहिजे. आता मला जमेल तेवढं स्वतःपासून लांब राहायचं. एवढी आठवण येते ना, फोन लावून अरे नको सांगी ऐक माझं तसंही मला आता जमेल तेवढं परीपासून लांबच राहिलं हे काय बोलतोस तू? हे परीपासून का लांब राहशील तू? म्हणजे परीला कळलंय काय बोलतो? तिला कळलंय की अविनाश तिचा खरा बाबा आहे कुणी सांगितलंय तिला? नको परी चिडली आहे माझ्यावर का? कारण अविनाश तिचा खरा बाबा आहे हे तिला माहिती होतं. मी म्हणलो हो. अरे तू तरी हो का म्हणालास यश? तुला वाटतं मला तिच्याशी बोलावं असं वाटत नाही पण ती चिडली आहे या माझ्यावर तुझ्यावरती का चिडली आहे ती? कारण जेव्हा तिला ही गोष्ट कळली तेव्हा तिने मला फोन केला हे सांगायला की ड्रायव्हर काका माझे बाबा आहेत आणि मग तेव्हा तिने मलाही विचारलं की फ्रेंड तुम्हाला सगळं माहिती होतं का आणि तू काय हो म्हणालास? ऑफकोर्स अरे तू का हो म्हणालास या? काय रिॲक्ट झाली असती काय बोलली असती मला काय कळणार होतं आणि मुळात जी गोष्ट मला आता कळली आहे त्या शॉकमधनं मी अजून बाहेर आलो नाहीये त्याच्याबद्दल मी तिला समजावून काय सांगणार होतो आय डोंट नो यार समीर इट इज टू कॉम्प्लिकेटेड आता पण मी तिला फोन केला तेव्हा ती चिडली माझ्यावर रडली तिने कट्टी केली माझ्यावर बोलत नाहीये ती माझ्याशी आमचं काही नाते नाहीये यार पण त्रास होतोय मला या गोष्टीचा कारण जीव अडकलाय माझा तिच्यामध्ये की झूठी दुनिया में मेरा खुद को पाना क्या सच्चाई है मेरी? आज भी खाली कमरे को देखकर उसे महसूस करना क्या अच्छाई है मेरी? ए गरीबाचं सलमान चड्डीत राहायचं समजलं ना? तू ज्यांना तुझ्या कामातनं दिलंस किंवा दिलीस ते तुझं नावच आम्हाला माहिती नाहीये आम्हाला सगळ्यांना रिंकू हेच नाव माहिती आहे. नमस्कार मी रिंकू राजगुरू मी आज बस बाय बसच्या शोवरती आले होते तर लक्षात घ्या मंडळी सैराट नंतर जिच्या प्रेमात तुम्ही पडलात आर्ची या नावाने तुम्ही अनेक ठिकाणी गोठून घेतलं दुकानाच्या बाहेर तुमच्या हातावर तुम्ही केसांची स्टाईल कशी केली तुमच्या बाईकवर तुम्ही आर्ची दिलं तुम्ही ज्या रिंकूच्या प्रेमात पडलात त्यामुळे रिंकूचं खरं नाव रिंकू नाहीच आणि बऱ्याच दिवसांनी खूप धमाल केली खूप गेम्स खेळले याच्यात आपण वस्तू ठेवली त्या वस्तूला तू स्पर्श करायचास आणि स्पर्श करून तुला ओळखायचंय की आतमध्ये कुठली गोष्ट ठेवली आहे धरलं तर कळतंय सोपं आहे समोरनं कोणी सांगणार नाहीये डाळिंब हा कॉफी बीन्स आहेत का? मोठं आहे का? खूप वेगवेगळे मला प्रश्न विचारले
आणि या सगळ्यांबरोबर आज वेळ घालून मला खरंच खूप मजा आली. कुठला क्रश किंवा तुला कोण कलाकार म्हणून आवडतं, तर मला असं होतं की विकी कौशल. कारण मी मसान पाहिलेला तेव्हा मला प्रचंड त्याचं काम आवडलेलं. आणि मग एक काम आवडलं की आपण त्याची पुढची सगळी कामं बघत जातो, तसा तो मला. आणि माझ्या आवडत्या ऍक्टरचं चांगलं झालंय तर मला आनंदच आहे. पाहत राहा बस बाय बस झी5 वरती कधी आणि कुठे. अशी नको भेणार, अशी भेणार आहे, जरा वेगवान असेल ना काहीतरी. हो ना, आता तू नाही मी त्याला दाखवायला असं मी म्हणतोय. हा काय जरा करणार? कुठे सुख समोर दिसतं तिचं ना. हा, मग नंतर ती पण वेगवान म्हणत नाही पण बोल ना. बोल 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 चल. ही नेहा पण ना, जरा कुठे सुख समोर दिसतं तिचं नशीब पाठ फिरून पडतं. जरा आर्टिस्ट आवाज नाही ते मुवमेंट मध्ये राहा जे बोलते. हा, पुढे नको नको, मी काहीच नाही करत, मी गपचूप शांत उभी राहते इकडे. गपचूप बसते इकडे. गपचूप बसते. हा, तेवढा- बसली परत उभी राहिली असं काहीतरी करू. हा. की नेहा अशी तर वागते काही मला कळतच नाही. तिचं वागणं किती चुकतंय ना. मला ना खरं तिला जाऊन जाब विचार असं वाटतो. खूप चुकतंय तिचं. मला पटतच नाहीये खरं तर तिचं हे असं वागणं. मला विषय तिकडेच आहे ना. हो. पटल हा विषय नको एवढंच. विषय विषय नको म्हणजे आपण रिहर्सल करतो. हो मला वाटलं चालू झालंय already. विषय वहिनी प्लीज प्लीज हा विषय विषय नको म्हणजे असा कसा विषय नको ना. म्हणजे कशाला घरातल्या भल्या माणसाला असं त्रास द्यायचा ना. हे असं सगळं चांगलं नाही. म्हणजे तुमचं सोडा हो, तुमचं असं. तुम्हाला काय वाटलं तुम्ही हे सगळं आता करताय, मला जे सांगताय ते का करताय मला कळत नाही. हा माझ्या आणि नेहामध्ये जर का काही झालं तर तुमचा जॉब जाईल ही भीती आहे तुमच्या मनात आणि म्हणून तुम्ही हे सगळं करताय. हो ना. पण जर का पुन्हा तुम्ही नेहाचा विषय काढलात ना, तुम्ही सिक्युरिटीला बोलून तुम्हाला बाहेर काढेल. नाही नाही नको 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 नको. विषय संपला. ओव्हर. हा मी बाहेर जाते. मी माझं काम करते. हा भरपूर काम आहेत पण. मला एवढंच सांगायचं आहे की थँक्यू सो मच फॉर दिस वंडरफुल अपॉर्च्युनिटी. आज या अपॉर्च्युनिटीमुळे खरंच खूप फायदा झाला आहे किंवा सगळ्यांना खूप फरक पडला आहे आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या करिअर्समध्ये. आय होप यू एबल टू डू मेबी अ सीझन 2 ऑफ माय रेशन गार्ड और अ न्यू शो. डेफिनेटली लुकिंग फॉरवर्ड टू वर्किंग अगेन. सो थँक्यू.